ची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही. पण राज्यात असे आमदार जर निर्णय दिलीप व्हायला सोपल लागले तुमचे तर मग काय? सोलापूरचे आमदार आहेत दिलीप सोपल त्यांनी अधिकृतरित्या पोस्ट मला माहीत नाही, माझ्याकडे माहिती नाही, माझ्याकडे माहिती नाही. आमच्या भावना तीव्र आहेत शिंदे गटाविषयी, त्याच्या माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही. मग अशा पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार सर? माझ्याकडे काय घडलंय त्याच्याविषयी माहिती माहिती नाही. घेणार का? जोपर्यंत पूर्ण माहिती आम्ही घेत नाही आणि उद्धव साहेबांशी चर्चा होत नाही तोपर्यंत या विषयावर बोलणार. आज माहिती घेणार नक्की. रावसाहेब, काल राज ठाकरेंनी एक भावनिक विधान केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेना पक्ष सोडणं हे मला घर सोडण्यासारखं होतं आणि गेल्या 20 वर्षात जे काही घडलेलं आहे मलाही माझ्या चुका समजलेल्या आहेत, उद्धव ठाकरेंनाही समजलेल्या आहेत आणि आता हे सगळं सोडून द्यायला हवं. तर जसं पवार कुटुंब एक कुटुंब म्हणून एकत्र आहे आणि पक्ष म्हणूनही एकत्र येते, तसं ठाकरे बंधूंच्या बाबतीत काही घडू शकतं. पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो ना, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. त्यांचं जे तिसरं वाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, थर्ड स्टेटमेंट, की आता आम्ही सगळं विसरून एकत्र आलेलो आहोत, सगळं विसरायला पाहिजे महाराष्ट्रासाठी. त्यातलं हेच वाक्य महत्त्वाचं आहे आणि याच भावना महत्त्वाच्या आहेत दोघांच्या वतीनं. आता कशाला प्रश्न विचार, नका विचार. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताय. आता शरद पवार महाविकास आघाडीकडे नसतील, कारण तुमचा असा ऊग आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले आहेत किंवा असं दिसतंय. तर शरद पवार हे आता तुमच्या सोबत नसतील. राष्ट्रीय पातळीवर तुम्ही चुकीच्या दिशेनं प्रश्न विचारताय. मी असा विचार करतो आहे किंवा आम्ही सगळे असा विचार करतो आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. असं काय विचार करतो की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे.